चार तत्व 3 शब्द 5 नियम व अनुभव म्हणजेच मार्गात येण्याचे कारण या विषयावर अपेक्षा सर्वांच्याच आहेत आणि त्या अपेक्षेवर परमेश्वरी शक्ती खरी उतरवेल याच आशेने मी आपल्या 2 शब्दाला सुरुवात करतो। या मंचावर येण्याच्या पूर्वी म्हणजे आता तुमच्याशी बोलण्याच्या पूर्वी माझं मन एकदम भरून आलं। सत्य वास्तुस्थिती जी आहे ती सांगत आहे आणि आताही बोलताना मन तसंच भरून येतं। तो दिवस आठवते का ज्या दिवशी माझे वडील स्वर्गीय तुळशीरामजी बुधे मार्गदर्शक तुमचं हे पॅरालिसिसने पडले आणि त्यांनी जो आपलं संपूर्ण आयुष्य ज्याप्रमाणे बाबांचं कार्य वेगळं होतं पण बाबांच्या आदेशानुसार त्यांनी आपली जे आयुष्य जे भगवत कार्यासाठी दिलं आणि बाबांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांना कार्यरत ठेवलं विश्वासाने मोहाडी मंडळाचे उपाध्यक्ष आजीवन सभासद म्हणून त्यांची नियुक्ती महानतेगी बाबा जुमरी यांनी केली। त्यानंतर परमपूज्य परमात्मा दूध संस्था धोप डेअरी या ठिकाणी सुद्धा संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर पुन्हा भंडारबोळी या ठिकाणी आपली दूध संस्था होती त्या ठिकाणी सुद्धा शब्द देण्यात आला होता, परंतु बाबूजीने म्हटलं होतं की बाबा म्हणे हे 2च भार इतके आहेत की मी सांभाळू शकत नाही, मी 3रा भार कसं सांभाळू। ठीक आहे बुद्धे बाबू म्हणे तुम्ही सांभाळू शकत नाही पण लक्ष देण्याचं काम तुमचं आहे। हे जे शब्द मी बोलत आहे हे सत्य आहे की असत्य याची माहिती तुम्ही आजही आपली दूध डेअरी आहे धूपची ती कार्यरत आहे आणि त्या ठिकाणी जुने सेवक आहेत, तुम्ही त्यांच्याशी भेटून बोलून विचारू शकता। जे सत्य आहे ते सांगत आहे। त्याच्यानंतर मार्गदर्शक पदाची जेव्हा जिम्मेदारी पुन्हा आली बाबांनी आमच्यातल्या बाबूजींनी 2दा शब्द तोडला होता आणि ही 3री वेळ तुकाराम शेंडे मार्गदर्शक मुक्काम धोप यांनी ही बाब जेव्हा बाबूजीला सांगण्यात आली का तुम्हाला मार्गदर्शक पदाचं पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बाबूजीला असं वाटलं का भाई एवढं 3 भार मी एकटा कसं सांभाळेन, म्हणून सर्वात प्रथम तुकारामजी शेंडे आताच ते स्वर्गवास झाले 1 वर्ष जवळपास होत येईल त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं बाबाजी म्हणे माझ्यावर एवढी मोठी जिम्मेदारी पुन्हा बाबांनी टाकली, मी कसं करू मला काही समजत नाही। बुधे बाबू म्हणे तुम्ही 2 वेळा शब्द तोडला, हा 3रा वेळा आहे, तुमच्या अडचणी बाबांना सांगा, बाबा त्याच्यावरून मार्ग काढतील। त्याच्यावर बाबापर्यंत गेल्याच्या नंतर बाबांनी एकच शब्द दिला बुध बाबू तुम्ही म्हणे तुमच्या परिसरातले मार्गदर्शक तुम्हाला वेळ जरी नसेल तुम्ही आपल्या हाताखाली 2 मार्गदर्शक पुन्हा नेमणूक करा सहकार्य म्हणून आणि त्याच्यानंतर आपल्या कार्याला सुरुवात करा, परंतु तुमच्यावर जी जिम्मेदारी घातलेली आहे मला माहित आहे म्हणे तुम्ही इमाने सर्व कार्य पार पडता आणि आपले कार्य संपूर्ण बरोबर करता, म्हणून मी ही जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर टाकलेली आहे। तुम्ही आपली जिम्मेदारी चांगल्या प्रकारे पार पाडू शकता आणि तुमच्या ज्याही अडचणी असतील तुम्ही त्या अडचणी परमेश्वरासमोर मांडा, माझ्याकडे खुलासा करा, त्याच्यानंतर भगवत शक्ती काय साथ देते ते तुम्ही बाबूजींनी आपल्या कार्याला सुरुवात केली। मार्गदर्शक पद सांभाळणं आणि इतर पद जेही होते ते सुद्धा सांभाळले, कार्यकाल चांगला सुरू होता। आज ज्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात त्याचप्रमाणे मोहाडी मंडळातही सुद्धा कार्यक्रम होत होते त्यावेळेला आणि बाबूजी त्याही ठिकाणी तन मन धनानं सहकार्य करायचे।
परंतु वेळ अशी येते का स्वतःची सावली सुद्धा स्वतःला बैमान होऊन जाते कधी कधी. ही जाणीव ज्या वेळेला झाली तो वेळ म्हणजे भाऊजीचा पॅरालिसिसचा वेळ होता. त्या मंडळातला कोणताच पदाधिकारी एवढे वर्ष कार्य सोबत करून सुद्धा ज्या वेळेला भाऊजी पॅरालिसिसने पडले पाहायला सुद्धा आला नाही. आणि त्यांना असं वाटत होतं आज भुदे भाऊ घरी बसला म्हणे आता सर्व काही संपला, आपला संपूर्ण राज सुरू झाला. हे त्यांचे शब्द. आणि परमेश्वराला काही वेगळं घडवणं होतं, भगवत शक्तीला काहीतरी वेगळं घडवणं होतं. जरी भाऊजी पॅरालिसिसने पडले आणि ही जिम्मेदारी जेव्हा माझ्या खांद्यावर आली त्यावेळेला मला असं वाटायचं का मी एकटा काय करणार. कारण ज्या वेळेला कोणाचा विरोध होते तो व्यक्ती स्वतःकडे आणि जगाकडे जेव्हा पाहते त्यावेळेला त्याला विचार येते का या जगामध्ये, विरोधी जगामध्ये मी कसं जगीन आणि मी समोर कसं वाढेन. हा प्रश्न त्याच्या समोर येतो. आणि त्यावेळेला माझ्या समोर हाच प्रश्न होता की एवढी मोठी जिम्मेदारी माझ्या वडिलांनी आणि काही मार्गदर्शकांनी जे टाकलेली आहे मी एकटा कसं सांभाळेन. परंतु धन्य ती परमेश्वरी कृपा. माणूस माणसाचं साथ सोडून जाईल चालेल पण परमेश्वरी शक्ती साथ सोडायला नको. जर परमेश्वरी शक्ती सोबत असेल तर जग एका बाजूला आणि ती शक्ती एका बाजूला. जे शब्द ठेवाल ते पूर्ण घडत जाते. आणि हे सत्य या ठिकाणी मी पाहिलेलं आहे. या ठिकाणचे आज या कचेखनी या भवनाचे जे पदाधिकारी आहेत, जे मार्गदर्शक आहेत, यांनी सुद्धा त्यावेळेला माझी परीक्षा घेतली होती. यांच्यावरही खूप आघात झाला होता. ज्या वेळेला तुमसर मंडळाची स्थापना झाली, तुमसर मंडळाची स्थापना कोणाच्या विरोधाकरता नाही तर भगवत कार्य जे बाबांनी शिकवले त्या शिकवणीवर चालण्यासाठी त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. आणि हे सर्व कार्य त्या परमेश्वराला मंजूर होते म्हणून त्या ठिकाणी ती भवनाची स्थापना झाली, नाही तर ती शक्य नव्हतं. कारण प्रत्येक ठिकाणी आता मार्गदर्शकांनी या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं, आज बांधे भाऊने सुद्धा सांगितलं मार्गदर्शक चुकीचं मार्गदर्शन करत नाही. आणि जे मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शकच नाही आणि जे ऐकतात चुकीचं ऐकतात ते सेवक सुद्धा नाही. मार्गाची रूपरेषा प्रत्येकाच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते. ते सत्य काय असत्य काय याची जाणीव ज्या वेळेला आपण संपूर्ण भगवत कार्यामध्ये उपस्थित राहतो त्यावेळेला आपल्याला कळतं. पण जो जात नाही त्याला जो व्यक्ती भगवत कार्यामध्ये चर्चा बैठक असो, सेवक संमेलन असो, एखादा साधारण हवन कार्य जरी असेल, त्यागाचा असो, मासिक हवन असो किंवा कोणताही घरगुती हवन असेल, पण जो व्यक्ती त्या ठिकाणी जाणारच नाही तर त्याला या मार्गाची रूपरेषा सुद्धा कळत नाही आणि तो त्याच्यातून काही शिकून सुद्धा येत नाही. कारण त्याला वेळ नसतो. आणि तो दोष कोणाला देते? मार्गदर्शकाला. हे चुकीचं आहे. परंतु आजची वस्तुस्थिती अशी आहे, आज भाऊनी म्हटलं, वहिले भाऊनी सांगितलं, आमच्या गावामध्ये येऊन एक भाऊ नागपूर मंडळ, एक भाऊ मोहाडी मंडळ यांच्यामध्ये सुद्धा फूट पाडली आहे. हे कशामुळे? आपल्या अशिक्षितपणामुळे. आपण शिकले आहोत पण या मार्गाचे जे नियम आहेत याच्यात अशिक्षित शिकलेले नाही. ज्यांनी जे सांगितलं त्या शब्दावर आपण विश्वास ठेवून कार्य करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फुटा पडतो. बाबांनी जे शिकवण दिली, बाबांनी या धर्माची स्थापना
केली, मंडळाची स्थापना केली नाही, परंतु मंडळ कशासाठी केलं? आपले सेवक इकडे तिकडे विखरू नये, एकाच ठिकाणी राहावं याकरता. आणि त्या ठिकाणी ज्या लोकांची नेमणूक केलेली आहे त्यांना कशाचं कार्य दिलेलं आहे? या मंडळाच्या अंतर्गत किंवा या मानव धर्मामध्ये जे सेवक जुळलेले आहेत त्यांना योग्य मार्ग देण्यासाठी, योग्य रस्ता दाखवण्यासाठी या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु यांना एवढा अधिकार नाही आहे की कोणतेही बाबाचे दिलेले नियम ते बदलू शकतील, कारण बाबांनी 1.25 वर्षाचा त्याग केलेला आहे, फक्त त्यांनी 42 दिवसाचा त्याग केलेला आहे. आणि या ठिकाणी बसलेला प्रत्येक सेवक यांनी 42 दिवसाचा त्याग करूनच आपल्या घरी प्रतिमा आणलेली आहे. म्हणून या मार्गाचे नियम बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? फक्त महान त्यागी बाबा जुमदेव दिलाच तो अधिकार होता, या ठिकाणी कोणालाच नाही, मला सुद्धा नाही. परंतु काही लोकांना एक अहम भावना होती, मी जे करेन ते सत्य, त्याच्याशिवाय असत्य. आणि हे गोष्टी कोणासोबत झालेल्या आहेत? या कचेखनी परिसरातले मार्गदर्शक ज्या वेळेला या भवनाची नीव ठेवणार होते त्या वेळेला, मी नाव कोणाचं घेऊन कोणाचं मन दुखवणार नाही, त्या व्यक्तीने म्हटलं होतं की या ठिकाणी बाबाच्या हाताने जर भूमिपूजन होईल तर या ठिकाणी भवनाचं बांधकाम होईल, अन्यथा या ठिकाणी कालांचे गड्डे सुद्धा बुजून जातील. सत्य आहे का असत्य आहे? खरं आहे का? परंतु पहा परमेश्वरी शक्ती कशी कार्य करते. ज्याच्या मनात अहंकार आला होता आज त्याची स्वतःची जागा राहिली नाही, आणि ज्या ठिकाणी बसण्याची तयारी कोणाची नव्हती परमेश्वराने तुमच्यासाठी एवढा मोठा भवन या सेवकाच्या माध्यमातून बनवलं. कुठं गेले ते गड्डे बुजवणेवाले आहेत का? नाही. कधीच परमेश्वरी शक्तीला चॅलेंज करू नका, कारण या धर्तीवर जन्म त्याच्याच मताने झालाय, त्याच्याच आदेशानुसार झालेला आहे. आणि जर तुम्ही त्याला चॅलेंज केलं तर तुमची शेवटची रिटर्न तिकीट केव्हा कापेल याची शाश्वती काहीच नाही. म्हणून या मार्गामध्ये येताना 4 तत्व 3 शब्द 5 नियमाची जे शिकवण दिलेली आहे, आता त्याच्याच आधारावर तुम्ही चालण्याचा जर प्रयत्न केलं तर तुमचं जीवन सफल आहे. नाही तर या ठिकाणी तुम्ही दिसतात ज्यांनी मार्गाच्या विरोधात कार्य केलं त्याला ही जागा सुद्धा सोडा, तुम्ही बसले ही जागा नशीब होत नाही. या ठिकाणी जे पदाधिकारी बसले आहेत या संस्थेचे, या मंडळाचे, त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे की ज्यांनी या कचेखनी भवनाचा विरोध केला ते सर्व वाहून गेले. आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते संपूर्ण स्वप्न या ठिकाणी पूर्ण झाले. त्यांचे शब्द आहेत की आजपर्यंत आम्ही या ठिकाणी एवढे मोठे सेवक संमेलन केले, पण आता जे सेवक संमेलन होतात आणि जे सेवकांची उपस्थिती राहते अशी उपस्थिती आजपर्यंत कधीच या ठिकाणी झालेली नाही. खरं आहे का खोटं आहे? होती का? या गावच्या लोकांनी सांगा, एवढी उपस्थिती राहत होती याच्यापूर्वी? नव्हती. परंतु तुमचं प्रेम वाढलं, तुमच्या मतातले मतभेद दूर झाले. या ठिकाणी फक्त एक बाबाचा सेवक येऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहते आणि उपस्थित राहून भगवत कार्याला समोर कसं न्यायचं हेच विचार करतात. ज्या वेळेला तुमसर भवनामध्ये या परिसरातले संपूर्ण मार्गदर्शक आले होते आणि या भवनाबद्दल जेव्हा त्यांनी मनातून तयारी ठेवली होती की भाऊ आपल्याला असं असं करायचं आहे, त्यावेळेला त्यांनी एकट्याने विचार केला, तुमच्या संस्थेने त्यांना सहकार्य केलं
आणि जो शब्द दिला त्या शब्दानुसार आज ही इमारत या ठिकाणी तयार आहे आणि संपूर्ण परिसरातले तुमसर, भंडारा, गोंदिया पासूनचे जे सेवक आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. कारण आहे याच्यात आजपर्यंत प्रेमाची भाषा किंवा कोणत्याच गोष्टी यांना कळले नव्हते, परंतु आज त्या संस्थेला जोडून सत्य, मर्यादा आणि प्रेम काय आहे, कुटुंबात व सेवकात एकता कायम कशी केली जाते याच्या शिकवणीवर आज हा परिवार संपूर्ण परिवार कुठलाच असो तो एकत्रित येत आहे. आणि याचंच कारण आहे की या ठिकाणी जनसमुदाय भरपूर प्रमाणात येते आणि या गावचंच नाही तर संपूर्ण परिसराचं नाव होते. ही शिकवण जी आम्हाला बाबांना दिली त्या शिकवणीच्या आधारावर आम्ही आज प्रत्येक ठिकाणी जाऊन हे शब्द ठेवतो की बाबांचे शब्द होते कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे आणि त्या नियमाप्रमाणे तुम्ही चालाल तर तुमचं अंगण कधी खाली राहणार नाही. हे तेवढं सत्य आहे. आणि ज्यांनी फुटाफूट पाडण्याचा या ठिकाणी सुद्धा प्रयत्न केलं तर त्याला सोबतीला एकही व्यक्ती दिसणार नाही. हेही तेवढं सत्य आहे. कारण आताच मी रॅलीमध्ये येताना सत्य काय ते सलूकरजी यांनी सांगितलं. परमेश्वरी शक्ती प्रत्येकाजवळ आहे. किती लोकांकडे परमेश्वरी शक्ती आहे? ज्यांच्याकडे आहे त्यांनी हात वर करावं, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी हात खालीच ठेवावं. परमेश्वरी शक्ती किती लोकांकडे आहे? सर्वांकडे आहे. तुम्ही सर्व विनंती प्रार्थना करता का? सकाळ सायंकाळ विनंती प्रार्थना करता. त्या विनंती प्रार्थनेमध्ये दिलेला आहे सत्य, मर्यादा आणि प्रेम. तुमच्यामध्ये आहे का? विचार करा. सत्य, मर्यादा आणि प्रेम हे जर असेल आणि मानव धर्माची शिकवण तेच आहे आणि बाबांनी त्याचीच भीक मागितली होती, परंतु आपण भीक कमी दिली बाबांना ती. आणि काय दिलं आज आपण सांगतो. जे मंडळ असतील, जे कोणी व्यक्ती असेल तो सांगतो. काय सांगतो की हा मोहाडे मंडळाचा कार्यक्रम आहे, हा तुमसर मंडळाचा कार्यक्रम आहे, या ठिकाणी जायचं नाही, या ठिकाणी भगवत कार्य केले जात नाही, हा भूताचा प्रकार आहे. आता खरंच इथं कोणी भूतासारखं डोलून राहिला का? मग ज्याचे डोळे आंधळे आहेत या ठिकाणी भगवत कार्य केले जात नाही आणि तो असं सांगते, तो खरंच तो मार्गाचा सेवक आहे का? नाही. मी काही असे व्यक्ती पाहिलेले आहेत, मी नाव घेणार नाही, मला सत्यस्थिती सर्व माहिती आहे. आता बांडेकुटीजीने सांगितलं तर घरी येऊन पहिले पाहिले महाराजच काम. त्यांनी जी स्थिती होती ते खरी आहे की पूर्वी दारू पेल्या, दारूची नशा अंगात आली तर तो व्यक्ती बापाले बाप नाही, बायकोला तर समजा जे मनात आलं तेच करायचं. आली वेळ तर कोणाही सगळं झगडा करायचा, 2 हात त्याला द्यायचे नाही तर 2 लाटा आपण खाऊन घ्यायचं. बरोबर आहे म्हणले. परंतु या मार्गामध्ये आल्याच्या नंतर आज त्यांना मानाचं स्थान मिळालेलं आहे. हे कृपा त्या भगवंताची आहे. हेच व्यक्ती आज त्यांच्याबद्दल नाही बोलत नाही, पण काही असे लोक आहेत की हे सर्व ज्यांना या ठिकाणी मानाची जागा मिळाली आहे त्या लोकांनी हे सर्व विसरून गेले. मी पाहिलेली वस्तुस्थिती आहे. मी पाहिलेली आज काही आपल्या मंडळाचे संचालक झाले नागपूर मंडळात. ज्या वेळेला इलेक्शन होतं त्या लोकांनी म्हटलं होतं का आपल्याला सर्वांना एकता घडवून आणायची आहे. हे त्यांचे शब्द होते, ते बदलू शकत नाही कारण मी स्वतः ऐकलेलं आहे त्यांच्या मुखातून. त्या संचालक बॉडी असे काही लोक आहेत ज्यांना दारूचा व्यसनी होता, या मार्गात आले, दारू सुटली, चांगले झाले. काही असे लोक आहेत म्हणायला थोडस विचार येते, सर्व धंदे केले, चोरीचे धंदे केले, मोटारी कोणाच्या शेतावरच्या मोटारी चोरून विकल्या. आज तो व्यक्ती सांगते बोला ना, त्याच्या बैठकीत जाऊ नका, याच्या बैठकीत जाऊ नका.
आज विचार करा, जर तो हा मार्ग जर मिळाला नसता तर आज तोच व्यक्ती चोऱ्या करून जेलमध्ये राहतात, दारू पिऊन नालीत पडला असता. आज तो त्याला विचार नाही. आज या मानव धर्माने एवढी चांगली इज्जत दिली आणि त्या इज्जतीचा फालुदा करण्यासाठी गावोगावी जाऊन का सांगते, त्या ठिकाणी जाऊन आणि या ठिकाणी जाऊन कुठं जावं. आणि ऐकणार आहे सर्वात मोठा मूर्ख तो बाबाचा सेवक नाही. कारण आहे त्याच्या, कारण बाबाची शिकवण होती कुटुंबाचं सेवकात एकता कायम करणे आणि त्या शिकवणीनुसार जर तो व्यक्ती चालते तर त्या व्यक्तीला म्हणू शकत होता, ए भाऊ हे फालतूचे धंदे इथं सांगू नको, चल उठ बर लवकर, तुझी जागा नाही, उठ. तू मंडळाचा कोणत्याही याच्या असेल, संचालक असेल, मार्गदर्शक असेल, परवा नाही, उठ लवकर, येतो तुझी इथं जागा नाही. आम्ही आपल्या गावात एकट्यानं राहून आला, आम्हाला जिथं वाटते आम्ही तिथं जाऊन गावचा मुर्दा कुठे चढते, गावाच्या बाहेर नाही जात. गावचा मुर्दा गावातच चढते आणि गावचे लोकच त्या आरतीला उचलण्याचं कार्य करतात. आमच्यासारखे लोक फक्त पचलाकडे टाकायचं काम करते. बरोबर आहे. मग पचलाकडे टाकण्यावाल्याची अक्कल तुम्ही का बरं घेता. शेवटी संपूर्ण काम तुम्हाला करणे राहते. तो मुर्दा उचलणे, घाटापर्यंत नेणे, सरण रचणे, अग्नी देणे आणि राख विसर्जन करणे, मुंडन करणे, हे सर्व काम तुम्ही करता. आणि आम्ही पचलाकडे टाकाले तुला अक्कल वाटून जातो का, असं नको करजो ना, तसं नको करजो, शुद्ध करायचं आहे तर गोमित्र शिपजो, दही दूध नको शिपजो. आणि तुम्ही ऐकता. मी तर म्हणतो तुम्ही बाबाचे सेवक कमी नाही, त्याचे सेवक जास्त दिसतात. बरोबर आहे. कारण त्याची ऐकता म्हणून अशा लोकांना काही धराच फालगाव चप्पल आणि चलनी बरं लवकर, हे स्थिती करायला पाहिजे. तेव्हा आपल्या फुटाफूट होणार. आम्ही फक्त एकच काम करतो. तुमचं मंडळाच्या अंतर्गत आमचं एकच काम आहे, तो नागपूर मंडळाचा आहे का, टिमकीचा आहे का, वर्धमानचा आहे किंवा कुठला मोहाडी मंडळाचा आहे, याचा आम्ही विचार करत नाही. जो आमच्या मनात बसते, जो आमच्या प्रेमात, आमच्या पंक्तीत बसते, आम्ही त्याला या ठिकाणी बोलवतो, त्याचा आदर सत्कार करतो. तो आमच्यासाठी सेवक, बाकी कोणी. आणि तेच कार्य आज करून आला. तुमचं परिसरात जेवढं मोठं कार्यक्रम होते, तुमचं प्रेम आहे, तुम्ही लोक त्या ठिकाणी येतात. आताच बालचंदजी बांडेवरचे यांनी म्हटलं, बालू भाऊ मी 2 कार्यक्रमाला बोलवलं, येऊ शकले नाही. भाऊ मी प्रयत्न करीन, मी रोज फिरून राहिलो, मी खरी परिस्थिती सांगतो, रोज फिरून राहिलो, कंटिन्यू फिरणं सुरू आहे. 31 तारीख लांजी झाली, काल बडपणी, आज इथं, उद्या परवा गॅप आहे, पुन्हा 6, 7, 8, 9, 10 कंटिन्यू कार्यक्रम आहे आणि रोज बाहेर चाललो. हा तुमचा प्रेम आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, काल बडपाणी मध्ये गेलो, त्या ठिकाणी कार्यक्रम होता. तो व्यक्ती नागपूर मंडळाला कंटाळला, मार्गदर्शक जो आहे तो नागपूर मंडळाला कंटाळून, टिमकीला कंटाळून शेवटी त्यांनी एकच विचार केलं, कोणाला त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवायचं नाही, ज्यांच्याशी आपलं प्रेम आहे त्यांनाच बोलवायचं. त्या पत्रिकेवर त्या व्यक्तीने आजच्या कार्यक्रमाचा उद्घाटक कोण, अध्यक्ष कोण, हा नावच नाही लिहिलं. त्यांनी एकच काम केलं, जो वेळेवर येईल तो आपला अध्यक्ष, तो आपला उद्घाटक, आणि त्याच्यासाठी त्यांनी कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही. मी काल त्या ठिकाणी गेलो, पत्रिकेमध्ये ज्यांचं वाटलं त्यांचं नाव टाकलं, त्यांनी मानाची पत्रिका आणून दिली. 3-4 वर्ष त्यांनी बोलवलं. याच्यापूर्वी गेलो तो 2-3 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर जाणं नाही झालं. आणि या वर्षी गेलो, भाऊ म्हणते तुम अध्यक्ष बन. मैंने बोला किसी को भी बना लो, किसी को भी बना. नहीं जी भाऊ बोले आप बनो. बोला क्यों नहीं, बोले आपके विचार अलग है. मैंने बोला मेरे क्या विचार है, तो बोले आप जो भी बोलते हो भगवत शक्ति जो बताती है, बाबा ने जो मार्गदर्शन किया उसी के ऊपर आप बोलते हो, दूसरा कुछ नहीं. तो बोले जो सिखा है वो बताता, उसके ऊपर नहीं बता सकता. लेकिन आप बोले इस कार्यक्रम के अध्यक्ष, ठीक है बोला. मलाही असं वाटत होतं दुसऱ्याला अध्यक्ष बनवलं पाहिजे, कारण मला दुसऱ्याकडून काही ऐकायचं, शिकायचं, मलाही असं वाटत होतं. परंतु त्यांनी जबरदस्ती. आज त्या जंगलातल्या गावातून मी रात्री 7:30 वाजता निघालो. रात्री 7:30 बजे भैया बोलो मेरे को जल्दी छुट्टी दे दो. नहीं जी भैया म्हणजे आप खाना खा के जाओ. असं करता करता त्यांनी 7:30 वाजले. त्यांनी स्थिती सांगितली, भाऊ म्हणे मी सर्वांना बोलवलं, सर्वांनी या ठिकाणी, परंतु परिस्थिती अशी झाली म्हणे,
मी 12 वर्ष यांच्या सोबतीला राहून याच्या मागे धाव त्याच्या मागे धाव धावून धावून थकलो म्हणे. एक म्हणते म्हणे तुमने मेरा आदेश नहीं लिए, दूसरा म्हणते म्हणे मेरा आदेश नहीं लिए, तुमने हमको पूछे नहीं, तो म्हणते म्हणे हमको पूछे नहीं. असं करू करू मी कंटाळून गेलो म्हणे शेवटी. आणि आता काही नाही म्हणे, आम्ही गावात जे 2 मार्गदर्शक आहोत, आम्ही मार्गदर्शक विचार करतो म्हणे आणि आपल्या गावात एक कार्यक्रम ठेवून देतो म्हणे. जो आपल्यासाठी पहिले आला तो आपला भगवान, जो नाही आला तो त्याच्या पायात बसला. मग या गावात मग 25 लोकही आले तरी आपला कार्यक्रम होते आणि 500 लोक आले तरी कार्यक्रम होते. या आधारावर मी भाऊ म्हणे आता कार्यक्रम घेतो. विचार करा, असे गाव आहेत त्याचे कंटाळलेले आहे, कंटाळले. आणि जेही तुमच्या संस्थेला जुळतात, जुळण्याच्या पूर्वी आपला एकच शब्द राहते, तुम्ही आमची पहिले माहिती घ्या, त्यांच्यानंतर जुळा. सोयरकी करण्याच्या पूर्वी का घेतली पाहिजे? माहिती घेतली पाहिजे. पूर्वी सोयरकी करा ना मग माहिती घ्या तर भांडणं होते, मग कायच्यावर वेळ येते? घटस्फोट होते. ती वेळ येऊच नको द्या. का घटस्फोट आणण्याची वेळ येऊ नको द्या. याच्यासाठी पहिले माहिती घ्या आणि प्रेमानं जुळा. आणि हा प्रेम ज्या दिवशी आपला शेवट राहील त्या दिवसापर्यंत टिकवून ठेवा. कारण त्या ठिकाणी सामान्य कोणाला आहे? तुम्हाला सामान्य. या भगवत शक्तीला नेण्यासाठी ज्यांची गरज आहे, ज्यांचे नाव समोर आलेले आहे, ते लोक हे कार्य करून आले. म्हणून या आज हा गाव मला वाटते मेन रोड पासून कमीत कमी 10 किलोमीटर आतमध्ये आहे, 10 ते 12 किलोमीटर आतमध्ये आहे. तरी सुद्धा या ठिकाणी या गावात एवढं जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. तुमच्यावरून कमीत कमी 25 ते 30 गाड्या आहेत. आजच्या दिवशी 25 ते 30 गाड्या या ठिकाणी 2 व्हीलर वेगळ्या होत्या. ज्या वेळेला मागं पुढे गाड्या होत्या मलाही असं वाटत होतं की गाड्या किती आहेत, पण ज्या वेळेला रांग दिसत होती, खरंच काही मुलांनी तो व्हिडिओ बनवला. मी एका मुलाला म्हटलं भाऊ व्हिडिओ बनवशील बरं. 25 ते 30 गाड्या मागं पुढे पूर्ण आल्या, 2 व्हीलर वेगळ्या होत्या. त्यावेळेला मला असं वाटलं, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं की ज्या वेळेला या कचेखाली या गावात जुळलो होतो त्या दिवशी एकटाच वाटत होतं, परंतु आता हा पूर्ण परिवार आपला आहे. हा आनंद झाला म्हणून माझ्या डोळ्यात त्या ठिकाणी पाणी आलं आणि मन भरून आलं. हा परिवार आपला. म्हणून आज या ठिकाणी प्रेमाने 2 शब्द ऐकण्यासाठी एवढा परिवार थांबलेला आहे. मी कचेखाली कुठं आहे हे सुद्धा मला माहित नाही. सेलोकरजी कोण आहेत, रावजी कोण आहेत, करकाडेजी कोण आहेत याची सुद्धा मला ओळख नव्हती. पण ती धन्य ती कृपा आणि ते आपले महादेगी बाबा जुगदेवजी, राजकुमार भाऊ करकाडे, हे बोला तुम्ही. आपल्या एका व्यक्तीने मला म्हणलं होतं 4-5 वर्षाच्या पहिले, म्हणे बालू भाऊले MP परिसरात घुसू देणार नाही. पहा हे भगवंत आहे, नाही शक्ती पहा. आणि ज्या लोकांनी बोलले असतील, परंतु भगवंतांना वेळ अशी आणलं की आज तुमच्या प्रेमापोटी ज्या व्यक्तीने म्हटलं का MP परिसरात घुसू देणार नाही, पण त्या भगवत शक्तीला काही मंजूर होतं. आज बालूभाऊला तुम्ही मानाचं स्थान द्याला, त्याच्याबद्दल मी तुमचा नतमस्तक आहे. हाच ज्यानं ते बोललं ते त्याच्याबद्दल. पण मी एकच भीक मागेन की आज जो प्रेम आहे हा प्रेम शेवटपर्यंत टिकवून ठेवा. मी तुमचा लहान भाऊ आहे. कार्य करताना, बोलताना, कोणतेही काम करताना चुका होतात, पण त्या चुकांवर रागावून साथ सोडू नका. प्रेम ठेवून चुका समोर आणण्या, माफी मागण्याची माझी तयारी राहील, परंतु हा प्रेम तुटू देणार नाही. हे तुम्हाला या माईकवर सांगतो, मी खोटं बोलणार नाही. मी खरं सांगतो, ज्या वेळेला हा परिसर माझ्यासाठी नवीन होता, मी का बोलू आणि का नाही हा विचार यायचा, परंतु आज आपल्या घरासारखं वाटते. मी रात्र बेरात्र केव्हा इथून येतो जातो. मान सन्मान जेवढा पूर्वी होत होता आजही तेवढा. रात्रीच्या 1 वाजे मी या ठिकाणाहून गेलो, पण उपाशी कधी गेलो नाही.
रात्री 1 वाजे या ठिकाणाहून गेलो पण उपाशी गेलो नाही, तोच एक प्रेम आहे. आणि आदर सत्कार एका भावासारखा करता, तोच एक प्रेम आहे. मी या गावातून काही दिलेलं नाही, देण्याचा खूप प्रयत्न करतो आणि देत राहील. पैसा आता देऊ शकणार नाही, पण प्रेम माझ्याकडून जेवढं मार्गदर्शन होईल तेवढं करीन. परंतु ही एकता शेवटपर्यंत टिकवून ठेवा. आणि आज जसा जनसमुदाय या ठिकाणी दिसते, तसाच भगवत कार्य कोणत्याही ठिकाणी असो, मी असं कोणाचाही विरोध करणार नाही, कोणत्याही ठिकाणी असो त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या भगवत कार्याची शोभा वाढवा. कारण तुम्ही कोणाचे ऋणी आहे? महान त्यागी बाबा जोगदेवजीचे ऋणी आहे. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलं तरी त्या कर्जाची परतफेड तुम्ही करू शकत नाही, मी सुद्धा करू शकत नाही. म्हणून भगवत कार्य कोणत्याही संस्थेचे असो, नागपूर मंडळ असो, टिमकी असो, मोहाडी असो, तुमचं असो किंवा कचेकणी असो, किंवा एखाद्याच्या घरचं स्वतःचं हवन कार्य सुद्धा असो, तुम्हाला वेळ मिळते त्या ठिकाणी जा आणि त्या भगवत कार्याला समोर नेण्यासाठी तुमच्याकडून जेवढं परिश्रम जमते तेवढं तुम्ही करा. कारण एकतेमध्ये भगवान आहे, एकतेमध्ये भगवान आहे. आणि त्या परमेश्वराला जर तुम्ही चांगले कार्य कराल तर आज या ठिकाणी जसं जनसमुदाय दिसते तसं प्रत्येक ठिकाणी दिसते. खरंच बोलताना कधी कधी वाटते, मन भरून येते की आपण काहीच करू शकत नव्हता, परंतु या भगवंताची कृपा आणि आज सर्व सेवकांची साथ आहे. आज एवढं मोठं जनसमुदाय या ठिकाणी आहे आणि आपण चांगले कार्य करून राहिलो हे मला वाटते. आणि असेच कार्य समोरही होत राहतील आणि ही एकता टिकून राहील. आणि तुमचा आदर सत्कार जसे तुम्ही माझं करता तसं मी करण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि चर्चा बैठकीला सर्व सेवकांनी आवर्जून उपस्थित राहायचं, कारण चर्चा बैठकीशिवाय आपल्याला काही शिकायला मिळणार नाही.